बीओटीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपचा विरोधाचा धसका आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये 5 मोक्याच्या जागा वगळण्यात आल्यात। शहर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या मोक्याच्या जागांवर बीओटी तत्वावर विकास करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत विरोधकांनी जोरदार विरोध केला। या विरोधानंतर सत्ताधारी भाजपने शहरातील 7 जागांच्या प्रस्तावातून तब्बल 5 जागा वगळल्या। त्यामुळे सभागृहात बीओटीच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाला विरोधाचा धक्का बसल्याचे चित्र दिसून आले। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने बीओटी करण्यासाठी शहरातील 7 जागांचा प्रस्ताव मांडला होता, मात्र विरोधकांनी या प्रस्तावाला तीव्र आक्षेप घेतला। शहरातील पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे। महापालिकेच्या मालमत्तांचे प्रभावी मुद्रीकरण करून उत्पन्न वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। त्यासाठी जागतिक बँकेने सुचवलेल्या पद्धतीनुसार महापालिकेला प्रशासनाने बीओटीचा पर्याय पुढे केला होता। प्रस्तावानुसार महापालिकेला मोठ्या प्रमाणात स्वहिस्सा उभारण्याची आवश्यकता असून त्यासाठी मालमत्तांमधून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र मोक्याच्या जागा खाजगी विकासकांच्या ताब्यात देण्यास विरोधकांनी आक्षेप घेतला। दरम्यान बीओटीच्या प्रस्तावावरून सभागृहात वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले। विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला प्रस्तावात बदल करावा लागला। अखेर 7 पैकी 5 जागा वगळून 2 जागांवरील प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी देण्यात आली।